कार्य जे विक्षेप तो हा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत राहतो, तो जीवन. तर जीवनमुक्ती म्हणजे ब्रह्मात्मिक ज्ञान आहे. काय आहे? ब्रह्मात्मिक ज्ञान झाल्यानंतर शरीर काही पडून जात नाही. नाहीतर ब्रह्मज्ञान झालं आणि काही नाही मला लागले लगेच संपलं. तर उद्या कोणी ब्रह्मज्ञान घेण्याकरता जाणारच नाही. म्हटलं ब्रह्मज्ञान गेलं की माणूस मरतो. तेव्हा कशा करता सांगितलं, ज्ञान जरी झाला तरी सुद्धा शरीराची स्थिती कायम असते. म्हणून तर जीवनमुक्त अवस्था आहे. ज्ञान होता बरोबरच शरीराचं हे झालं, मृत झालं असतं. जीवनमुक्ती नावाची अवस्था राहिली नाही. पुढे गुरु शिष्य परंपरा संपली असते. हा गुरु शिल्लक नाही, काय नाही. मग गुरु शिल्लक नाही तर गुरु शिष्य परंपरा काय झाली, संपली. तुमच्या गीतेच्या दृष्टीने स्थितप्रज्ञस्य का आहे का, म्हणजे जीवनमुक्त अवस्थेची हे आहे ना. सगळी भ्रांती निवृत्त होणं याला जीवनमुक्त अवस्था होते. जीवनमुक्त ज्ञानाच्या योगाने अवस्था, परमार्थातली परमोच्च अवस्था म्हणजे जीवनमुक्ती. आणि पुढे शरीर प्रारब्ध संपल्यानंतर कोणती मुक्ती? विदेह मुक्ती. मग पुन्हा जन्म वगैरे काही नाही, संपलं. मग तो ब्रह्मावस्थान रूप अवस्था असते, तिला विदेह मुक्ती असं म्हणतात. त्याचे प्राण दुसऱ्या शरीरामध्ये जात नाही. जीवनमुक्ताचे प्राण काय होत नाही, दुसऱ्या शरीरात जातात नाही. आणि जीवदशेमध्ये उत्क्रामंतम स्थितम वापी म्हणजे अनुभव या देहातून त्या देहात, त्या देहातून हे सारखं फिरणं राहते. किती जन्म झाला, मग कोणत्या जन्मातून कोणत्या जन्माला जाय. एवढा मोठा जडभरत राजा पण हरणीच्या घरामध्ये, मग कोणता 4 खाली आहेत ना, आहे की नाही. अंडाच्या 4 स्वेदजाने मग एक मनुष्य देह मात्र पाप पुण्याचं आहे बघा. आणि वरचे लोक पुण्याचं स्थान आहे. आणि पापाचे सगळे पशु पक्षी कृमी कीटक वगैरे जे दुःख भोगण्याकरता येतात. काय भोगण्याकरता? काय हे जे देह प्राप्त होतो ना, ह्याच्यामध्ये इंद्रियांचा अभाव असतो. पशुपक्ष्यामध्ये वाणी आहे पण त्याला शब्दाचा उच्चार करता येत. कोणाला हात आहे, कोणाला पाय आहे, कोणाला हातही नाही, काय नाही. सर्पाला काय नाही, हातही नाही आणि सारं लोंढणं सरपटत न्यावा. आणि खालून जमीन तपली असते उन्हाळ्याच्या दिवसात बघा तुम्ही. आणि वरून सूर्य तापतो आणि आतून वीज जाळत असते. या सगळ्या पाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन करते वेळी विचार केलेला आहे. अति पापाचं फळ म्हणजे अशा योनी ऐसे होते तर उतरून लोष्ट. आणि जोपर्यंत जीवनमुक्ती म्हणजे ज्ञान होत नाही तोपर्यंत कोणते देव प्राप्त होईल, कोणत्या काळात होईल, 4 युगामध्ये फिरावं लागत असतं. कृत त्रेता द्वापर आणि एक योनी कोटी कोटी असं सांगितलेलं आहे. एकदा जीवनमुक्त झाला म्हणजे मग संपलं सगळं. म्हणजे जीवनमुक्तीच्या विषयी वाद आहे. पूर्वपक्षकार म्हणतो जीवनमुक्ती नाही. याला सांगा जीवनमुक्ती काय करायची. विधेयमुक्तीमध्ये मात्र कोणाचाच वाद नाही. एकदा प्रारब्ध संपलं की काय मिळते, जन्म नाही राहणे. आणि जोपर्यंत प्रारब्ध हेच प्रतिबंध करतं. काय करतं, जरी ज्ञान झालं तरी प्रतिबंधक असल्यामुळे जी अवस्था प्राप्त होते तिला म्हणतात जीवनमुक्ती. माझ्या जेव्हा पूर्वपक्ष हे पहा, अज्ञान निवृत्ती झाली की मुक्ती. मग जीवनमुक्त कुठे आहे?
संपलं ते. अज्ञान हे काय आहे? उपादान कारण आहे. उपादान कारणाच्या नाशामध्ये कार्याची काय होते? मग कार्य शिल्लक राहते का? घटामधून माती काढून टाकली तर शिल्लक राहतो का? माती हे कोणतं कारण आहे? उपादान कारणाच्या नाशामध्ये कार्याची काय होते? मग एकदा ज्ञान झालं की शरीराची काय होते? मग जीवनमुक्ती कुठं आहे? मग त्याच्याकरता 3 प्रकारचा आहे. जरी आणखी अज्ञान निवृत्त झालं तरी पण सुद्धा लेश राहू शकतो संस्कार. 3 उदाहरणं कोणती? पहिलं उदाहरण आहे, एका भांड्यामध्ये लसूण ठेवला आणि जरी आणखी तो लसूण काढून टाकला तरी सुद्धा काही कालपर्यंत त्या भांड्यामध्ये लग्नाचा सुगंध राहतो ना. कशाचा? लसूणाचा. ते लसूणाच्या ऐवजी लग्नाचा शब्द आहे. लसूणाचा राहतो, लग्नाचा संस्कार नाही. संस्कार असतो. तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगामध्ये भरपूर चौथ्या तरंग. ज्ञानाची सूक्ष्म अवस्था तिला काय म्हणायचं? संस्कार. आपल्या ठिकाणी एखाद्या माणसाला लाडू आपण जरी खाल्ले तरी पण त्याचे सूक्ष्म संस्कार राहतात, नाही का? एखादं कुठेतरी कीर्तनाला गेल्यानंतर काहीतरी होणार, स्वागत म्हणून आंबे बिंबे देतात, बरं ते खाल्ले. दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर म्हणलं गेल्या वर्षी काय मिळाले होते, आता आंबे आहे का त्याचे संस्कार आहे? संस्कार शिल्लक राहतात. तसे अविद्येचे संस्कार काय राहतात? एक दग्धपटन न्यायाप्रमाणे 3 विकल्प देऊन सिद्धी केली आहे. आणि जरी अज्ञानाचा नाश झाला तरी विक्षेप काय राहतो? विक्षेप म्हणजे जीवनमुक्ती. आणि कुठपर्यंत राहतो? प्रारब्ध आहे तोपर्यंत. म्हणजे जीवनमुक्तीची काय करून दाखवली? वाचा. 7व्या तरंगाचे रहस्य. परिच्छेद क्रमांक 1. जीवनमुक्तीविषयी विचार. दृढापरोक्ष ब्रह्मात्मैक्य ज्ञानानंतर ज्ञात्याचे शरीर राहणे शक्य आहे की नाही, म्हणजे जीवनमुक्ती अवस्था असणे शक्य आहे की नाही, याचबद्दल ग्रंथकारात बराच मतभेद आहे. ग्रंथकारामध्ये बराचसा काय आहे? इथं आपल्या ताकापर्यंत रामायण लिहिलेलं आहे. बऱ्याचशा ग्रंथकाराचा आग्रह आहे जीवनमुक्ती नावाची अवस्था नाही. मी गीतेचे श्लोक कसे लावायचे? शीतप्रज्ञाचं का काही लिंगाई स्त्री गुणान पितो भवती प्रभव किमाचार कथम चेतन 3 गुणान कसं निर्माण मोहा जितसंगत. श्लोकाचा अर्थ कसा? अभ्यष्ट सर्व होता. श्लोक कसे लावायचे? हे श्लोक काय सांगणार? जीवनमुक्ती आहे का? जरी तो ज्ञान झाला तरी प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचं शरीर काय होणार? राहणार. जीवन त्याच्यामध्ये शरीर पुन्हा हे सांगायचं पुढे. शरीरात असून सुद्धा तो अशरीरी असतो. कुठे असून? आणि काय असतो दोष? मग त्याचा अर्थ असा आहे मिथ्याभिमान. शरीराच्या विषयीचा अभिमान सत्यत्व बुद्धी गेलेली असते. आणि सत्यत्व बुद्धी गेली असल्यामुळे शरीरात असूनही सुद्धा कसा आहे तो? अशरीर आहे. भाड्याच्या घरामध्ये जसं आणखी भाडेकरू राहतो, तेव्हा भाडेकरू घरातच राहतो पण आपलं घर आहे असं समजून राहतो, राहत नाही. एका घराला मी म्हणत नाही. तसंच आहे का पुढे? काही ग्रंथकारांचे असे म्हणणे आहे की तत्त्वज्ञानाने जगतोपादान अविद्येचा नाश झाला असता ज्ञात्याच्या शरीराचा अभावच झाला पाहिजे, कारण उपादानाचा नाश झाला असता कार्याची स्थिती राहत नाही. काही ग्रंथकार असे म्हणतात की धनुष्याचा नाश झाला तरी सोडलेल्या बाणाचा वेग राहतो. जरी आणखी धनुष्य पण सोडला तरी तो बाणाचा वेग काय राहतो? कायम राहतो.
तसा अविद्या जरी निवृत्ती झाली तरीसुद्धा लेश काय राहतो, आणि तो लेश म्हणजे जीवनमुक्ती. त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाला तरी विद्वानाच्या शरीराची स्थिती संभवते. त्यावर काही आचार्य असे उत्तर देतात की बाणाच्या वेगाचे उपादान कारण बाण आहे आणि निमित्त कारण धनुष्य आहे. निमित्त कारण कुलालाचा नाश झाला तरी घटाची स्थिती असते, त्याप्रमाणे धनुष्याचा नाश झाला तरी वेगाची स्थिती संभवते. वेगळे आहे का, धनुष्याचा दोन असते ना, एक असं माध्यम, एक असं टोचायचं होतं का. धनुष्य नावाचं शस्त्र कोणाकडे होतं? आमच्याकडे आहे घरी. आणि यांच्याकडे कोणतं? भगवान विष्णूकडे चक्र आहे का, आणि भगवान श्रीकृष्णाकडे मुरली आहे फक्त. काय आहे काय? पांडुरंगाचे सुद्धा घेऊन आला होता की चक्र विक्र, पण ते साधू संतांनी सांगितलं, म्हणलं चक्राचं हे वारकऱ्याचं पंढरपूर आहे, आळंदी आहे, मारण्याची आता ती सवय काय कर, टाकून दे. हे तुझं हे चक्र गदा काय करायची. मग तुमचं काय म्हणतो, फुल आणि शंकराव देऊ का? म्हणलं तर राहू दे की तेवढे फुल कशा करता, आवडीचा भक्त आला तर काय करायचं ते, आणि एखादा अज्ञानी भक्त आला तर शंख लावून काय द्यायचं. मग आमचे गदा आणि चक्र काय केली, मग आता काय करे, देवाने ती गदा चक्र टाकली, ड्रायव्हरने ती काय केली, उचलली आणि सांगितलं, म्हणलं बघा कमी जास्त केलं तर गदा आहे, आणि चक्र म्हणजे माझ्या मनाप्रमाणे जर ऐकलं ना तर उलटं चक्र. सगळे गाडीतले लोक कुठं नाही चालणार का, तुम्हाला माहीत आहे. आता वैज्ञानिकाचा अन्याय आहे का, आपल्या विमानातल्या फॉल्टचा अन्याय आहे. असं 300च्या जवळजवळ लोक होते, किती स्फोट झाला सगळा. इकडं अहमदाबादला, आणि ते लंडनला जाणारा विमान होतं. कुठे? मग ते सामान्य माणसं असतील काय, एकही सुद्धा काय राहिलं नाही, संपलं की. म्हणून ते जे मोठे लोक असतात ना, ड्रायव्हरला खुश ठेवत असतात. एखादा चहा घ्यायचा असला तर अगोदर ड्रायव्हरला देतात, नंतर मागून घेतात, कारण त्याच्या हातात काय तेव्हा ते आपला पुढे वाजा. म्हणून हा दृष्टांत सम्यक नाही, परंतु तत्त्वज्ञान झाले तरी ज्या अर्थी ज्ञानवानाच्या शरीराची स्थिती असते त्या अर्थी अविद्यारूप उपादानाचा नाश झाला तरी अविद्येचा लेश शिल्लक राहतो असे म्हटले पाहिजे. जरी उपादान कारण त्याचा नष्ट झाला तरीसुद्धा काही कालपर्यंत त्याचा काय राहतो, आपण गायन ऐकलं, जरी गायन संपलं तरी काही कालपर्यंत त्याचे काय असतात, संस्कार असतात. ज्ञानाची सूक्ष्म अवस्था म्हणजे आता एखादं कोणी गाथा पाठ करतो, ज्ञानेश्वरी पाठ करतो, परीक्षा घ्यायची असते तेव्हा समोर ज्ञानेश्वरी असते, डोक्यामध्ये फक्त संस्कार असतात, आणि ते संस्कार असले म्हणजे आपण ते पेपर लिहित असतो. म्हणून नाही का, सूक्ष्म संस्कार काय केले पाहिजे. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, रचावय आकार रावणी असते अमरते तत्त्वज्ञान में, तुम्हाला गतीर भरता प्रभू साक्ष. नाही ते रावणी असते संस्कार मी, संस्कार आहे, अवस्था आहे ना, व्याप्ती सांगितली आहे, त्यावेळेला त्याचं उत्तर आहे. पुढे वाचा. तो अविद्यालेश 3 प्रकारचा मानतात. एक, लसूण ठेवलेल्या भांड्यात त्याचा गंध अवशेष राहतो, त्याप्रमाणे
अविद्येचा संस्कार शिल्लक राहतो तोच अविद्यालेश. तेव्हा तसा संस्कार शिल्लक राहत असतात. गंधारूपाने काय राहतो याला अविद्यालेश म्हणतात. त्याप्रमाणे अविद्या जरी गेली तरी लेश काय राहतो शिल्लक. एखादा पट असला, एखादा दोरी असली जरी जळाली तरी पीळ काय राहतो त्यालाच अविद्यालेश म्हणायचं. काय म्हणायचं अविद्यालेश म्हणजे त्याला जीवनमुक्त अवस्था. कोणती अवस्था आहे? अविद्या जरी निवृत्त झाली तरी तिचे संस्कार असतात. ते संस्कार म्हणजे जीवनमुक्त अवस्था. पण त्याला ज्ञान झाल्यानंतर मुक्ती काय मिळाली नाही, प्रारब्ध संपायचं आहे. काय संपायचं? आणि जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जी अवस्था असते तिला कोणती म्हणायची. आणि प्रारब्ध संपल्यानंतर विधेय मुक्ती. देहीच विधेयी. दग्धपटाप्रमाणे स्वकार्यामध्ये असमर्थ असून ज्ञानबाधित अशा प्रकारचा अविद्यालेश आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती या 2 अंशाने युक्त अविद्या आहे. त्यापैकी तत्त्वज्ञानाने फक्त आवरण शक्ती विशिष्ट अविद्यांशाचा नाश होतो आणि प्रारब्ध कर्म प्रतिबंधाने विक्षेप शक्ती विशिष्ट अविद्यांशाचा नाश होत नाही. मला 4थ्या तरंगामध्ये होऊन गेला. अभ्यासाच्या हे सांगते अज्ञान, आवरण, विक्षेप. मग काय होत असते? अज्ञान गेल्यानंतर आवरण जाते. काय जाते? आणि विक्षेप जसाच्या तो विक्षेप म्हणजे ते त्याच अवस्थेमध्ये त्याला जीवनमुक्ती अवस्था म्हणतात. पुढे तो प्रारब्ध प्रतिबंध येतो, पुन्हा येतो. आणि प्रारब्ध संपला की विक्षेप काय होतो? मग ब्रह्मस्वरूपामध्ये लीन अवस्था. कोणती अवस्था? यशा ब्रह्मस्थिती पार्थ नाही नाम प्राप्त स्थितो अस्यामंतकाले बी ब्रह्म. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं अवस्था. म्हणजे काही माणसात लिहिलं असते ना, म्हणजे अमके ग्रस्त ब्रह्मलीन झाले. ब्रह्मलीन झाले म्हणजे संपले. मग त्यांचा जे कुठे कोणात लीन झाला ब्रह्मस्वरूपात. अज्ञान नसेल, अज्ञान असेल तर मग कोणती योनी प्राप्त होईल काही सांगता येत नाही. या उत्क्रांतम स्थितम वापी मनान्वित पुढा अनुपश्यंती आहे कधी. पुढे म्हणून तत्त्वज्ञानानंतरही देहादी विक्षेपाचा उपादान अविद्यांश शेष राहतो. हा एक प्रकारचा अविद्यालेश. काही ग्रंथकारांचे मताप्रमाणे विदेहमुक्ती ही एकच मुक्ती आहे. जीवनमुक्ती ही मुक्तीच नाही. हे पहा, काही ग्रंथकार म्हणतात विदेह उपादान कारणाच्या नाशामध्ये याचा पुढे शेष राहू शकत. पण ते जीवनमुक्ती मांडण्याकरता काय नाही. विधेय मात्र प्रत्येकाला काय आहे मान्य आहे. आपल्याला काय कोणती जीवनमुक्ती आहे ना, तुकोबराला सुद्धा मान्य आहे की हेळावात होती जीवनमुक्त. हेळावात तर का म्हणे महा होते जीवनमुक्त. आमचं साधन असं आहे, किती जरी पापी असला तरी त्याला आणखी हे करण्याची शक्ती आमच्या साधनामध्ये आहे. तो का म्हणे महा होते जीवनमुक्त हेळामध्ये. सामान्य पद्धत पापी कस असामापित असा जरी पापी असला तरी त्याला जीवनमुक्त अवस्था काय होते आहे तरी. म्हणजे पाप बेप सगळं गीतेमध्ये आहे ना. भक्त तर उद्धार होईलच, वाद नाही त्याच्यामध्ये. पण अति पापी मनुष्य असला तसंही काय होईल. वाल्या कोळी सामान्य पापी होता का अधिक पापी होता? किती पापी होता. समुद्रातलं पाणी मोजता येत नाही, त्यावेळी त्याने पाप केलं ते मोजता येत नव्हतं. अजाब वेळ एका नावाने काय झालं हे भक्तीतलं काय सामर्थ्य. पुढे तत्त्वज्ञानोत्तर ज्ञात्याचे शरीराची प्रतीती होणार नाही. जीवनमुक्ती प्रतिपादक श्रुतिवाक्ये ही श्रवणविधीच्या स्तुत्यर्थ अर्थवादात्मक आहेत. वेदांत श्रवणाचे महात्म्य एवढे आहे की मनुष्य जिवंत असताही मुक्त होतो. या रीतीने वेदांत श्रवणाच्या स्तुतीत श्रुती स्मृती वाक्यांचे तात्पर्य आहे.
जीवनमुक्ती वचनावरूनही देहादिकांचा प्रतिभास संभवत नाही. तत्त्वज्ञानाच्या उत्तरक्षणीच देहपात होऊन विदेहमुक्ती प्राप्त होते असे कोणाचं मत आहे? पूर्वपक्षी. जीवनमुक्ती मानत नाही त्यांचं. तत्त्वज्ञान झालं मग शरीर काय होतं? उत्तरक्षणीच देहपात होतो. नाही, तत्त्वज्ञान झालं त्यांना सुद्धा मान्य आहे. एकदम शरीर पडून जाते असं नाही. प्रारब्ध सुद्धा शिल्लक आहे. विदेहमुक्ती मानणाराचंही प्रारब्ध सुद्धा काय शिल्लक आहे की. जोपर्यंत विदेहमुक्ती मानणार आहे, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत विदेहमुक्ती होत नाही. मग कोणती अवस्था असते? मिथ्या ज्ञानाने येत होता बरं का. त्याची शरीराच्या विषयी मिथ्यात्व बुद्धी राहते. कोणती सत्यत्व बुद्धी नाही. कोणती बुद्धी? जसं दोरीवरती सर्प बसला, कोणती बुद्धी आपली? मिथ्यात्व बुद्धी. जरी आणखी सर्प दिसत असला तरी त्याच्याविषयी कोणती बुद्धी आपली? मिथ्यात्व बुद्धी. तशी जीवनमुक्त पुरुषाची शरीराच्या विषयी कोणती बुद्धी असते? आपली कोणती बुद्धी आहे? मला शिव्या देतो का? बघून घेऊन कोणती बुद्धी आहे? सत्यता बुद्धी. आणि आधार शिव्या दिला येऊन अंगावरील आणि प्रसाद घेऊन ये. मग शरीराविषयीची कोणती बुद्धी होती? मिथ्या आहे काय? तो शरीरावर थुंकला. कोणावर थुंकला? शरीराचा माझा काही संबंध. एखादा जाता जाता एखाद्या माणसाचा चिखलामुळे आपल्या अंगावरती चिखल उडाला, मग तो शिवी द्यायला पाहिजे. शिवी काय देत नाही. तो कपड्याचा आमचा काही संबंध नाही. कपडा म्हणजे शरीर, शरीर म्हणजे. मग तसंच आणखी महात्म्याचं देह म्हणजे आत्मा नव्हे, आत्मा म्हणजे देह नव्हे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा आहे. शरीरस्था अपि कौंतेय न करोति. कारण आत्मा कसा आहे? अनादित्वात निर्गुणत्वात. शरीरात जरी असला तरी शरीराचे काही संबंध पडे. तत्त्वज्ञानाच्या उत्तरक्षणीच देहपात होऊन विदेहमुक्ती प्राप्त होते असे मानणारे ग्रंथकारांचे मतात अविद्यालेशाचा अंगीकार नाही. श्री शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादाचार्य हे पंचपादिकेत असे म्हणतात की ज्ञानाचा फक्त अज्ञानाशी विरोध आहे, अज्ञान कार्याशी नाही. फक्त ज्ञानामुळे अज्ञान काय होते? विक्षेप जसा जे आहे. विक्षेप म्हणजे जीवनमुक्ती असं कोणाचं मत आहे? पद्मपाद. हे कोणाचे शिष्य होते? हिस्ट्री स्टँडवरच्या हमारा जे होते काय शिष्य. म्हणून तत्त्वज्ञानाने केवळ अविद्येची निवृत्ती होते. अविद्येच्या निवृत्तीनंतर उपादानाच्या निवृत्तीमुळे कार्याची निवृत्ती होते. परंतु देहादी कार्याच्या निवृत्तीमध्ये प्रारब्ध कर्म प्रतिबंधक आहे. म्हणून प्रारब्ध काय करते? म्हणून ते काय करते? तुम्हाला मागे गेलं की प्रतिबंध करते. काय करते? वामदेवाचं उदाहरण. त्याला ज्ञान झालं पण प्रारब्ध शिल्लक होतं. मग ते प्रारब्ध भोगल्यानंतर जन्माला यायच्या अगोदरच काय झालं? ज्ञान झालं. मुक्त होऊनच काय झालं? मानावं लागतं. पडे. जीवनमुक्ताचे वर्णन करतेवेळी समन्वयाधिकरणामध्ये अशरीरम वाव सतम न प्रिया प्रियस्पृशतः छांदोग्य उपनिषद या श्रुतीचे व्याख्यान करताना भाष्यकारांनी पूर्वपक्षाची शंका अशी घेतली आहे की शरीरे पतिते अशरीरत्वम स्यात् न जीवतः. याचा जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जीवनमुक्त अवस्था आहे. शरीर पाठ झाल्यानंतर कोणती मुक्ती? विदेह. शरीरही पाहते. शरीर पडल्यानंतर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विदेह मुक्ती मानता येत पडे. याचा अर्थ असा की शरीर पातानंतर अशरीरत्व येते, जिवंत असताना अशरीरत्व नाही. हे पहा, शरीर पडल्यानंतर अशरीर झाला, पण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याला अशरीर म्हणता येत पडे. या शंकेचे उत्तर सांगताना
सशरीरत्व मिथ्याज्ञान निमित्तत्वात् न ह्यात्मनः शरीरात्मभिमानलक्षणं मिथ्याज्ञानं मुक्त्वान्यतः सशरीरत्वं शक्यं कल्पयितुं. याचा अर्थ आत्म्याला सशरीरत्व मिथ्याज्ञानामुळे आहे. मिथ्याज्ञान जोपर्यंत अहंकार आहे का आता ज्ञानदशेमध्ये शरीराची अहंकार असतो. शरीर म्हणजे मी म्हणजे शरीर. तत्त्वज्ञान झाल्यानंतर शरीर नाहीच होत नाही. फक्त शरीराच्या विषयीचा अभिमान जातो. काय जातो नाही का. एखाद्या माणसाने शेत विकलं म्हणजे माझं शेत आहे. विकण्याच्या पूर्वी हे शेत कोणाचं आहे माझं. आणि विकल्यानंतर आता काय गेलं शरीर गेलं की अहंकार गेला. शरीर जसंच आहे तसंच आहे. मग अहंकार जात असतो. अहंकार गेला आणि तुकामध्ये देव झाला. त्याग तरी ऐसा करा. अरे त्याग तरी ऐसा करा. अहंकाराचा वेळा त्याग कोणाचा शरीराचा त्याग होत नाही कोणाचा. आणि मला शरीराचा त्याग करणं म्हणजे त्याच्यासारखा मूर्खपणा नाही काय नाही. हे आत्मघात करणारे काय करतात आहे का शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे. शरीराच्या त्यागाने कुठं शरीराचा त्याग होतो. हे शरीर नाही दुसरं मिळेल की दुसरं नाही. मग त्या पुरुषाचा काय होत असते अहंकार जातो. हे तुला हे करे देवा एक हे वचन समूळ अभिमान. तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना त्याग म्हणजे काय दैवी संपत्तीच्या लक्षणामध्ये त्याग करायला अपयम सत्व संशुद्धी त्याच्यामध्ये मृतिका त्यागी त्याग शांती अपयशन दिलं घेतलेलं आहे. पुढे आत्म्याला शरीरात्मभिमान रूप लक्षण जे मिथ्याज्ञान त्याचा त्याग केला असता सशरीरत्व असणे शक्य नाही. या श्रुतीचे बरेच व्याख्यान करून शेवटी भाष्यकार म्हणतात तस्मात् मिथ्या प्रत्यय निमित्तत्वात् सशरीरत्वस्य सिद्धं जीवितः अपि विदुषः शरीरत्वम. याचा अर्थ याकरिता मिथ्या ज्ञानानिमित्तच सशरीरत्व आहे म्हणून विद्वानाला जिवंत असताही अशरीरत्व सिद्ध आहे. हे बघा मिथ्याज्ञान म्हणजे जोपर्यंत शरीराच्या ठिकाणी सत्याचं बुद्धी आहे तोपर्यंत शरीरत्व नाही का लक्षामध्ये. शरीराच्या विषयी कोणती बुद्धी जोपर्यंत शरीराच्या विषयी सत्याचं बुद्धी आहे तोपर्यंत सशरीर. आणि लगेच ज्ञान झाल्यानंतर शरीराच्या विषयी कोणती बुद्धी होते मिथ्या बुद्धी होते आहे काय. गीतेमध्ये नाही का भगवंतानी आणखी वासामस्ती चिरणाने येत आहे नमाने कृष्ण आहे का नाही. एकदा सदऱ्याहून आत्मा काय आहे मग त्याचा नाशिवंतपणा सांगितला. काय सांगितलं शरीराचा कोणतापणा सांगितला नाशिवंतपणा सांगितलं. नाचण्याचं अमरत्व आहे. न जायते आत्मा कसा आहे आत्म्याचा कधी नाश होऊ शकत. करतो म्हटलं तरी काय होत नाही. आणि शरीराला पिंजऱ्यात जरी ठेवला तरी तो एखाद्या दिवशी राम बोलू भाई. नाचणे हा कोणाचा स्वभाव आहे अंध नाचणे. सुंदर विवेक केलेला आहे. पुढे व त्याप्रमाणे ब्रह्मवेत्यांविषयी तद यथा हिनिर्वयनी सचक्षुरचक्षुरीव स्थितप्रज्ञस्य का भाषा इत्यादी श्रुतिस्मृतिवचने प्रमाण देतात. मूळ सूत्रकारांनीही 4थ्या अध्यायाच्या पहिल्या पादात तदधिगम उत्तरपूर्वाघयो रश्लेष विनाशो तद्व्यपदेशात सूत्र क्रमांक 13 इतरस्याप्यवमसंश्लेषः पाते तु अनारब्धकारे एव तु पूर्वे तदवधेः. चर्चा कुठे केलेली आहे ग्रंथांतरी वेदामध्ये नाही का. पादे तो म्हटल्यानंतर त्याला सशरीर तो असल्याशिवाय कोणतीही क्रिया करता येत नाही. शरीराची एवढाच फरक आहे की शरीराच्या विषयी मिथ्यात्व बुद्धी अज्ञाताची कोणती बुद्धी मिथ्यात्व बुद्धी आणि अज्ञानाची सत्यत्व. पुढे या 3 सूत्रात जीवनमुक्ती व विदेहमुक्ती
प्रतिपादन केले आहे. पहिल्या सूत्रात व दुसऱ्या सूत्राच्या अर्ध्यापर्यंत ब्रह्मज्ञानवानास क्रियमाणातील पापपुण्याचा संबंध होत नाही असे सांगितले. यावरून ज्ञानोत्तरकाली लोकदृष्ट्या ज्ञानवानाच्या हातून पापपुण्य घडण्याचा संभव आहे आणि पापपुण्य घडण्यास शरीराची आवश्यकता आहे, म्हणून जीवनमुक्ती सिद्ध होते असे न मानले तर पाप पुण्य भोगायचं असतं ना, मग पाप पुण्य भोगण्याकरता शरीर पाहिजे की नाही? शरीरच नाही तर पाप पुण्य कसं भोगणार? यावरून काय सिद्ध झालं? प्रारब्ध कर्मामध्ये त्याचं जेवढं कर्म असेल ते भोग, म्हणून शरीर राहू शकते, म्हणजे जीवनमुक्ती सिद्ध होते. शरीराची स्थिती का मानावी लागते? पाप पुण्याचं प्रारब्धामध्ये काय आहे? पाप आणि मग भोग कोणाला होत असेल? शरीर काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे पुढे. आणि पाप पुण्य घडण्यास शरीराची आवश्यकता आहे म्हणून जीवनमुक्ती सिद्ध होते असे मुक्तीची काय करून दाखवले? सिद्धी असे न मानले तर सूत्रास व्यर्थत्व येईल. आणि द्वितीय सूत्राच्या उत्तरार्धात पातेतू या पदांनी शरीर पातानंतर प्राप्त होणारी विदेहमुक्ती प्रतिपादन केली आहे. आणि मग पुढे कोणती मुक्ती? जीवत्वदशा संपले. आणि तिसऱ्या सूत्रात तर ब्रह्मज्ञान हे फक्त फलोन्मुख नसलेल्या संचित कर्माचा नाश करून क्रियमान कर्माचा स्पर्श होऊ देत नाही आणि फलोन्मुख झालेल्या प्रारब्ध कर्माच्या भोगास प्रतिबंध करीत नाही. समजा गीतेमध्ये यस्यना अहंकृत भाव हातवापेसही मार लोकांना, त्याला इतके लोक मारूनही काय लागत नाही आहे ना. यस्यना अहंकृत बुद्धिर यस्यना निप्यते हातवापी विमान लोकांना, म्हणजे वरचं विमान नाही, विमान लोकांना म्हणजे सर्व लोक मारले तरी त्याला काय लागत नाही. भगवान सांगतात ना, तुला शोक करण्याचं कारण नाही, तू सगळ्याला जरी मारलं तरी काय लागत नाही, पाप लागत नाही. कोणती अवस्था? जीवनमुक्त अवस्था. त्या अवस्थेमध्ये पापही नाही. मग त्याचे व्यवहार कसे होतात? मग त्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे. माझं तुकोबर आहे, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांचे सगळे व्यवहार, त्यांची शारीरिक स्थिती पाहत मी बोधामध्ये मात्र कोणत्याही प्रकारे हे नाही. पण व्यवहारामध्ये काय, एवढे मोठे नामदेव महाराज वगैरे गरिबी अवस्था होती आहे ना. आपल्या एवढा मोठा सुदामदेव पण काय होती? गरिबी अवस्था. मग तुकोबाराच्या तरी सुद्धा एवढा मोठा परमात्मा आला, दरदरीत पाणी आहे, पूर्णाच्या पुढेचा तरी स्वयंपाक करायला पाहिजे होतं काही. अरे आता एवढा मोठा परमात्मा वैकुंठाहून आला आणि पाहुणचार कशाचा? पुण्याच्या पुढेचं तरी काय कराय? तुकोबारा म्हणायला लागले, ते काय होता, जिजाबाईचा पाहुणा असताना तर पूर्णाची पोळी केली असती. तो पाहुणा कोणाचा आहे? तुकोबाराचा आहे. म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा येण्याची सवय होईल. आणि तिचा पाहुणा, जिजाबाईचा पाहुणा येऊन गेला होता. इच्छा नाही तरी खीर केली होती, काय केली काय का नाही. तुकोबारा म्हणायला लागले, म्हणले पा तुझा भाऊ येते, म्हणलं बासुंदी करतो. आणि आमचा एवढा मोठा परमात्मा वैकुंठाहून आला तर म्हणलं काय दडदरीत पाण्यात शोभते का? म्हटलं तुमच्या पाहुण्याची सवय म्हणून टाकते. जाऊ द्या. या एकंदर प्रमाणांवरून शरीरावस्थानरूप जीवनमुक्ती सिद्ध होते आणि शरीर पातानंतर ब्रह्मावस्थानरूप विदेहमुक्ती सर्व अद्वैत ग्रंथकारांचे मतात मान्य आहे. शरीर आहे तोपर्यंत कोणते? शरीर संपल्यावर नाही, प्रारब्ध संपल्यावर विधेय वगैरे. पुढे संस्कृत ग्रंथकारांची मतेवर सांगितली. प्राकृत ग्रंथकारात अद्वैत वेदांत प्रतिपादन करणारे श्री ज्ञानेश्वर महाराज तत्त्वज्ञानाचे वर्णन करताना जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे,
तरको आयणी नेघे अंगी जयाच्या. हे पहा, 7व्या अध्यायामध्ये आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार 7व्या विज्ञान सांगायला सुरुवात कुठून केली? 7व्या अध्यायाला. तोपर्यंत योगाचा परिचय करून दिला. 6व्या अध्यायामध्ये कशाचा परिचय करून पुढे 7व्या अध्यायामध्ये योगा जगताची उत्पत्ती कशी होती नाही का. मग या शब्द पार्थ योगम जन्मदा असंशयम समग्रम माम्यदा. म्हणलं तुला आता हे आम्ही सर्वच याचं ज्ञानम तेयम सविज्ञानमिदम भक्ष्याम यज्ञात्वानने अन्य अवशिष्य अवशिष्य. हे ज्ञान सांगितल्यानंतर पुन्हा जाणण्याचं शिल्लक राहत. सुंदर श्लोक आहे कुठे 7व्या अध्यायामध्ये. तिथून विज्ञान सांगायला काय केलेलं आहे. आता ज्ञान कशाला म्हणतात, विज्ञान कशाला म्हणतात, त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आहे. जाणीव जे चंदारी घे विचार मागुला तर काय अंगी घे अंगी अर्जुनाचा नाव प्रपंच हे विज्ञान त्याला सत्यबुद्धी ते अज्ञान हे अज्ञान हारपे विज्ञान करपे ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. विज्ञान करपे म्हणजे प्रपंचाचं मिथ्यात्व. अज्ञान केलं की विज्ञान काय होते. मग काही शिल्लक राहत नाही. ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. होऊन जायचे. सुंदर. आणि पुढे विज्ञानाचं 8व्या अध्याय सुद्धा विज्ञान किंतन ब्रह्म किंवा आणि पुन्हा 9व्या अध्याय विदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि. पुन्हा विज्ञान सांगायला काय करतात. याचा अर्थ ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही, विचार तर मागल्या पावलीच परततो आणि तर्काचा तर स्पर्शही होत नाही, अशी जेथे स्थिती आहे त्यालाच ज्ञान असे म्हणतात. त्याला ज्ञान म्हणायचं. तिथे कशाचाच प्रवेश होऊ शकत, शब्दामध्ये सुद्धा काय होऊ शकत नाही. पुढे अर्जुना, बाकीच्या सर्व प्रपंच ज्ञानास विज्ञान असे म्हणतात आणि तो प्रपंच सत्य आहे असे मानणे हेच अज्ञान असे तू समज. आता तत्वज्ञानोदय झाला. अज्ञान आहे काय त्याला सत्य समजणं विज्ञानाला आहे. हेच काय म्हणायचं अज्ञान. अज्ञान अज्ञान म्हणजे काय. जोपर्यंत आपण मिथ्या असूनही सुद्धा आपण त्याला काय समजतो. मग यालाच काय म्हणायचं विज्ञान. पुढे आता तत्वज्ञानोदय झाला तर प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी हेच जे अज्ञान ते मात्र समूळ नष्ट होईल आणि विज्ञानरूप जो प्रपंच तो दग्धपटन्यायाने शिल्लक राहील. या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या व्याख्यानावरूनही अविद्येचा नाश म्हणजे फक्त सत्यत्व बुद्धीचाच नाश होतो आणि भर्जित बीजाप्रमाणे ज्ञात्यास प्रपंच प्रतीत होतो असे स्पष्ट आहे. ज्ञान होण्याच्या पूर्वी सत्यात्व बुद्धी असते. कोणची बुद्धी. आणि तत्वज्ञान झालं म्हणजे वस्तू तशीच्या तशीच असते. प्रारंभी कोणती बुद्धी होती. तुम्हाला गोष्ट सांगितली ते तुम्ही ऐकलेले. कुठेतरी पार्टी होती म्हणून त्याचे मित्र आले काही असं मग त्याने आपली सगळी पार्टी बिर्टी केली. काय बटाटा वडा म्हणा आलू पोहा म्हणा काय. आमचे कपाट होतं त्या कपाट काचेचं कपाट त्याच्यात काही फळं ठेवली होती. काय ठेवले आंबे वगैरे आधी करून काय. मग ही पार्टी झाली म्हणजे मित्र म्हणायला लागले का रे हे मला हे आलू पोहा आणि बटाटा आम्हाला दिला आणि काचेतली फळं कोणाकरता दुसरे मित्र येणार आहे का. म्हणलं लहानपणला फळं ते रागावले बघा. मग त्याने काय केलं आपले कपाट उघडलं आणि फळं आणून ठेवलं. म्हणलं मूर्ख दिसतो की सफरचंद नाही काय आणून ठेवतो. मग काय आणली पाहिजे आहे का नाही. जा म्हटलं सुरी घेऊन ये. असं कुठं जायचं असते का. मग तुम्ही बाकी आपल्याकडे जरा काहीतरी स्वागत काही तर सफरचंद ठेवतो का त्याच्यासमोर. म्हणजे काय करावं लागते. मग त्याने सूर्य आणण्याच्या ऐवजी काय आणलं पाणी आणलं. म्हटलं मूर्खच दिसतो. सफरचंद धुवायचं आहे का. मग त्या सफरचंदावरती आंब्यावरती पाणी टाकलं
आणि ते सगळे विरघळायला लागले. काय व्हायला लागले? फळं कशाचे होते? झाडाचे होते का मातीचे होते? आता बुद्धी होईल का? आतापर्यंत कोणती बुद्धी होती? सत्यत्व बुद्धी. आता कोणती बुद्धी झाली? मग ज्ञान होण्याच्या पूर्वी प्रपंचाच्या विषयी कोणती बुद्धी? आणि ज्ञान झाल्यानंतर जे देखणे सकळ मग स्वप्नीचे मनोनी चिंती चरण कमळ. मग सत्य कोण आहे? परमात्मा. सत्य तू, सत्य तू. आणि बाकी प्रपंच कसं आहे? मिथ्या. अशा स्थितीसच जीवनमुक्ती म्हणतात. याचप्रमाणे इतर साधू संतांनीही जीवनमुक्ती प्रतिपादन केले आहे. एकंदर श्रुती स्मृती भाष्यादी इतर ग्रंथाचा आणि विशेषतः स्वानुभवाचा विचार केला तर अज्ञानलेश स्वीकारून जीवनमुक्ती मानणे योग्य आहे. यास व्यवहारातील दृष्टांत असा की एखादा मनुष्य सरकारची 30 वर्षे नोकरी करून पेन्शन घेतल्यानंतर त्यास काही कर्तव्य राहत नाही. असं का नाही? सरकारने दिलं आहे ना, 30 वर्ष नोकरी केल्यानंतर मग त्याला पेन्शन. आता काय तो नोकरी करतो का? मग कशामुळे शेष काय शिल्लक? म्हणजे जोपर्यंत तो जीवन आपलं जिवंत आहे तोपर्यंत त्याला काय मिळते? त्याप्रमाणे एकदा ज्ञान झालं की प्रारब्ध संपेपर्यंत जीवनमुक्ती. आणि प्रारब्ध संपल्यानंतर म्हणून जशी पेन्शन मानावी लागते. काय मानावी लागते? त्याचं ज्ञान झाल्यानंतर काही कालपर्यंत जीवनमुक्ती काय करावी लागते? बडे. तथापि यावद आयुष्य महिन्यातून 1 दिवस तरी पेन्शन आणण्यास जावे लागते. तो जो पेन्शन आणण्याचा हेलपाटा तोच त्या चाकरीचा लेश. त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाने अज्ञानाचा नाश झाला तरी यावद आयुष्य प्रारब्ध कर्मानुसार व्यवहार करावा लागतो. हाच अज्ञानाचा लेश. हा अज्ञानाचा प्रारब्ध आहेपर्यंत त्याचा सगळा व्यवहार कोणाच्या आहे तर लेश समजतात. कारण जीवनमुक्त जरी झाला तरी पण त्याचे नाही का पूर्वावस्थेप्रमाणे सगळे व्यवहार होतात. तो नेत्राने पाहतो, कानाने जेवण करतो. तिखट जास्त असलं तर गुळाना म्हणतो. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा जीवनमुक्ताची व्यवहाराची स्थिती आहे. 5व्या अध्यायामध्ये पश्चन शृण्वन् स्पृशन तोही नेत्री पाहिजे, श्रवणी ऐकत आहे, परिचेतीचा नव्हे. हे सगळे व्यवहार आणखी कोणाचे आहे? हे सगळे शरीराच्या व्यवहाराशी आमचा काही संबंध नाही. अन्नमय कोशमय नाही, प्राणमय नाही, मनोमय नाही, विज्ञानमय नाही, आनंदमय. आत्मा कोशाहून काय आहे? आणि तो आत्माच ब्रह्मरूप आहे. बडे. दुसरे असे की ऋग्वेदात वामदेवाला गर्भात दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याचे कथन आहे. पण दृढ अपरोक्ष ज्ञानाच्या उत्तरक्षणी वामदेवाचा देहपात झाल्याचे कथन नाही. जड भरताला 3ऱ्या जन्मी दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर काही कालपर्यंत त्याच्या शरीराची स्थिती होती असे पुराणात वर्णन आहे. कोणाचे? जडभरत राजा वामदेव त्याला वामदेवी सुद्धा आहे. त्याला याच जन्मात काय व्हायला पाहिजे होतं ज्ञान. प्रारब्ध आडवायला काय आला? मग तो प्रारब्ध संपलं, जन्माला आला तर मुक्त होणं झाला. हे कोण नाही? तो वामदेवाला भावी प्रतिबंध. कोणता प्रतिबंध? त्या प्रतिबंध असल्यामुळे त्याला त्या ऐकूनही सुद्धा काय झालं नाही. आणि पुढे तो प्रतिबंध संपल्यानंतर जन्माला आला तर वामदेवाचं उदाहरण. दुसरं जनक राजाचं उदाहरण दिलं आहे. पुढे जडभरताला 3ऱ्या जन्मी दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर काही कालपर्यंत त्याच्या शरीराची स्थिती होती असे पुराणात वर्णन आहे. शिवाय ज्ञान झालं. गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये नमास्तिता जनकादया यज्ञदाचरते श्रेष्ठ तत्वदेवी सयत प्रमाणम कुर्ते. जनक राजाला
मग तो सगळा व्यवहार करीत होता ना, काय करीत होता, मग बद्ध होता का मुक्त होता. म्हणून जीवनमुक्ती संभवू शकते. पुढे समित्पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम या श्रुतिवचनावरून केवळ सांगवेदाध्ययन केलेला पुरुष हा शिष्याला शरण जाण्याला योग्य नसून तो ब्रह्मनिष्ठ म्हणजे अपरोक्षानुभवी पाहिजे. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना, मधल्या अध्यायामध्ये ऐका, तद्विद्ये प्रणिपातेन परिपूर्ण उपदेक्षन्ते ज्ञान ज्ञानिना ज्ञानिना तत्वदर्शना दोन्ही घेतले. कोणची अवस्था आहे? जीवनमुक्ती. पुढे त्याचप्रमाणे उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः या गीतावाक्यातील ज्ञानिनः म्हणजे शास्त्रज्ञानी आणि तत्वदर्शिनः म्हणजे दृढापरोक्ष अनुभवी जीवनमुक्त. जीवनमुक्ती. ज्ञानिना म्हणजे परोक्ष ज्ञानी आणि पुढे तत्वज्ञानी म्हणजे अपरोक्ष ज्ञानी. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर जीवनमुक्ती अवस्था. पुढे असाच या दोन पदांचा अर्थ घेतला पाहिजे, नाहीतर तत्वदर्शिनः या पदास पुनरुक्तीचा दोष येऊन व्यर्थत्व येईल. यावरूनही जीवनमुक्ती आहे असे सिद्ध होते. यावरून काय सिद्धी करून दाखवली? जीवनमुक्ती. आपल्याला जरी झालं नाही, वर्णन ऐकायला काही हरकत आहे का? जेव्हा येईल तेव्हा. पुढे परोक्ष ज्ञानी उपदेश करण्यास योग्य आहे असे मानले तर अनवस्था होईल, कारण अमुक एका विशिष्ट प्रकारचे परोक्ष ज्ञान उपदेश देण्यास योग्य आहे अशाविषयी श्रुती स्मृतीत कोठे नियम नाही. काही ग्रंथकारांनी जीवनमुक्ती प्रतिपादक वाक्य श्रवण विधीच्या अर्थवादात्मक आहेत असे म्हटले आहे, परंतु असे म्हणण्यात बहुत पुरुषास दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याचा भ्रम होऊन निधिध्यासनामध्ये उदासीनता होते. यामुळे विदेहमुक्तीस अंतराय येतो. तो येऊ नये म्हणून आसुप्ते रामृते हे कालम नयेद द्वदांत चिंतया वेदांत चिंतया या श्रुत्युनुसार निरंतर जिज्ञासूने तत्वानुसंधानात कालक्षेप करावा. म्हणून त्याने काय करावं की जीवनमुक्ती अवस्था आहे. कोणती अवस्था आहे? म्हणून साधकांनी काय केलं पाहिजे? तत्वचिंतनामध्ये कालाचा काय केला पाहिजे? काय परोक्ष ज्ञान जरी झालं तरी त्याचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे? आपण जेवायला जरी वाढलं असलं, पक्वान नाही सगळे, मग काय ताटाला भूक लागत असते का? मग कोणतं ज्ञान आहे? परोक्ष. मग परोक्षाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? मग ते ताटातलं पक्वान कुठं गेले पाहिजे? शुद्धानी वृत्ती कशाने होते? परोक्ष ज्ञानाने असत्वपादक आवरण झाला आणि अपरोक्ष ज्ञानाने अभानापादक. एखादा प्याल्यामध्ये पाणी आहे, कशामध्ये? प्याल्यातलं पाणी ताण निवृत्त करते का? मग कुठलं पाणी? पोटात गेलं पाहिजे. पोटात गेलेलं पाणी काय निवृत्त करते? आहे का? कोणीतरी आपला ग्रस्त जेवायला बसला बा, काय बसला आणि काही तिखट बिकट जास्त होतं, त्याला लागली तिखटामुळे हा करायला लागला आणि ते तुमच्या काय म्हणते बा मंडळीने काय केलं, पाणी वाढण्याच्या अगोदरच काय केलं आणि जेवायला काय केली. आपल्यातला काही विधी आहे ना, जेवण होण्याच्या पूर्वी देवाचं नाव घेतलं पाहिजे. पाणी काय केलं पाहिजे? पण आज सगळा विसरला. मग पाणी नाही, चटणीमुळे काय घसा काय झाला, हे पाणी 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 करायला लागलं. ती बाई काही कामाला होती बा, त्याची मेसेज लवकर काही पाणी येईना. मग शिव्या द्यायला काय गेली. मग ती होती खमक होती बा ती सगळी. ती म्हटलं विहिरीत काय आहे, घ्या की म्हणायला लागलं पाणी. विहिरीमध्ये काय आहे पाणी? मग विहिरीतल्या पाण्याने ताण जात असते का प्यायला द्यावं लागते? का विहिरीत पाणी आहे पण ते पाणी कुठे यावं लागतं? आणि प्याल्यातलं पाणी
मग परोक्ष का ज्ञानाने काम भागतंय का अपरोक्ष ज्ञान झालं त्याचं जीवनमुक्त आहे बा. म्हणून तर काय झालं पाहिजे, अपरोक्षपणे काय झालं पाहिजे, मग तीच अवस्था जी असते तिचा जीवनमुक्त होता. पण त्याचा अर्थ असा आहे बरं का, अपरोक्ष ज्ञान होत नाही म्हणून आपण टाकून देत, कारण परोक्षच नाही तर अपरोक्ष होईल. मग अगोदर कोणतं झालं, मग आनंदाची गोष्ट नाही. संस्थेमध्ये काय होते, दिशा मिळते, काय मिळते, हे संस्थेचे काय आहे, कसं वागावं याची काय मिळते, आणि पुढे त्याच्यात चांगल्यामध्ये काय होते, रूपांतर होते पुढे. असा त्यांचा अभिप्राय आहे. त्याचप्रमाणे अद्वैत सिद्धी चित्सुखी पंचपादिका भामती वेदांत कल्पतरू वेदांत परिभाषा संक्षेप शारीरिककार भाष्यकार सूत्रकार इत्यादी ग्रंथकार आणि साक्षात श्रुतीही जीवनमुक्तीचे प्रतिपादन करतात आणि ते स्वतःच्या अनुभवासही पटते. यावरून जीवनमुक्ती ही मुक्ती शब्दवाच्य आहे हे सिद्ध झाले. यात यत्किंचितही संदेह नाही. विदेहमुक्तीविषयी कोणत्याही पक्षात वादविवाद नाही. हे पहा, आम्ही काय सिद्धी करून दाखवली. विदेहमुक्ती सर्वाला काय आहे, त्याच्यात काही प्रश्न, त्याच्यामध्ये वाद कोणत्या मुक्तीत होता. आणि जीवनमुक्त असल्यामुळे ही शिष्य परंपरा गुरु परंपरा काय आहे, नाही तर ज्ञान झालं की विदेहमुक्ती कोणती, गुरुच राहणार नाही, काय होणार नाही. मग गुरुच नाही तर शिष्य कधी राहते. म्हणून विदेहमुक्ती काय केली पाहिजे. मग तुकोबा ज्ञानेश्वर महाराज वगैरे यांना काय कोणती मुक्ती होती, जीवन. आणि पुन्हा विदेहमुक्ती म्हणजे आता मग नाही थोडे हे वेदांत आहे बा, हे ज्ञानाचं चर्चा चालू आहे. भक्तिशास्त्र वेगळं असते. भक्तिशास्त्र काय असते, वेगळं. भक्तिशास्त्रामध्ये तुम्हाला जीवन आलं काय, पुन्हा पुन्हा ते काय मागतात. हे कोणतं शास्त्र आहे, भक्तिशास्त्र. योगशास्त्र वेगळं, भक्तिशास्त्र आणि वेदांतशास्त्र आहे का. वेदांतशास्त्रामध्ये मुक्ती आहे आणि भक्तिशास्त्रामध्ये प्रेम लक्षण आहे. काय तुम्हाला वाटलं का, काय जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ द्या असं म्हटलेलं आहे. पहिले भक्ती प्रेम सुख आत्मनिष्ठ ज्ञानी जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख. मग तुझ्या आत्मसुखापेक्षाही भक्तिसुख श्रेष्ठ आहे. मग ते भक्तीच्या विवरणात सांगायचं. नाही तर तुम्ही म्हणाल मग द्या सोडून, याच्यात काही अर्थ नाही, असा अर्थ नाही त्याचा. अधिक म्हणून तर त्याचा अधिक विचार आहे भक्तिशास्त्रामध्ये केलेला आहे. पुढे संपलं का. बरं, तुमची 4दा परीक्षा आहे. बापरे, 4था तरंग आणि नाही 6वा आणि 7वा तयारीत राहा तुम्ही. आपले थोडे वाचन 4ला आज तारीख किती आहे, 4-5 दिवस आहे की चालतं आपलं थोडं रहस्य आहे. नाही रहस्यामध्ये जास्त विचार केला, त्याच्यात जीवनमुक्तीचाही केला आहे, एक संन्यासाचा विचार केला आहे बा. संन्यास कोणाला वगैरे आहे. आणि पुढे मग भक्तिशास्त्राचा विचार करून भक्तिशास्त्रामध्ये सर्वांचा अधिकार आहे. कोणत्या शास्त्रामध्ये, वेदांतशास्त्रामध्ये साधनच्या दृष्टी संपन्न असा. बरे तुमच्या गीतेमध्ये आहे ना, मामी पार्थ हे पाश्रित्य स्त्रियावश्य स्त्री असो काही असो सर्वांचा अधिकार भक्तिशास्त्रामध्ये नाही ना.
अधिक विवरण तुमच्या गीतेमध्ये होऊन गेलेलं आहे. राहिलेला विषय कधी सांगायचा